तुम्हाला पण अकाउंट ओपन करायचंय ना यूट्यूबवर आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्नांचं ते पहिलं पाऊल घ्यायला तुम्ही रेडी आहात का? तर ते पाऊल घेत असताना तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेत ना की जीमेलचं अकाउंट कसं ओपन करायचं, ते अकाउंट आपल्या युट्यूबच्या अकाउंट बरोबर लिंक कसं करायचं, काम पण करायचं आहे आणि राईट सोर्स काय असेल किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या समजत नाहीयेत, त्या विचारायच्या आहेत तर कुणाला विचारू? तर ठीक आहे, मला असं वाटतं की मी इथे अवेलेबल आहे आणि मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची अगदी योग्य उत्तरे देऊ शकते. तर तुम्हाला जे काही प्रश्न येतात ना ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्लीज लिहित जा. आणि असाच एक प्रश्न होता आपल्या रुपाली पवार ताईंचा, ज्या लातूरमध्ये राहतात आणि एक माझ्या युट्यूबवर फ्रेंड आहेत, त्यांच्याच फ्रेंड आहेत त्या, आणि त्यांच्या थ्रू हा प्रश्न मला आलेला आहे की मला हे समजत नाहीये, तर तुम्ही मला यासाठी हेल्प करा की एक जीमेलचं अकाउंट कसं बनवायचं. आणि आपण मोबाईलवरूनच करू शकतो की आपल्याला लॅपटॉप घ्यावा लागेल की आपल्याला डेस्कटॉप कम्प्युटर हवा आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हालाही देते ताई. आणि त्याचबरोबर हेच प्रश्न ज्या ज्या लोकांना पडलेले आहेत त्या सगळ्या लोकांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला अगदी व्यवस्थित पहा आणि खूप बारीक बारीक गोष्टी असतात मध्ये मध्ये, एक जरी स्टेप तुम्ही मिस केली तरी पूर्ण रिवाइंड करून पुन्हा पुन्हा बघावं लागेल तुम्हाला. तर तुम्हाला खूप फ्री वेळ असेल अशा वेळेत बघा, अदरवाईज स्किप करून बघू नका. एकदा बघायला सुरुवात केली तर एक डायरी किंवा काहीतरी घेऊन बसा आणि महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या. होतं काय, तुमच्याकडे हा व्हिडिओ सेव्ह ठेवला तुम्ही तर बेटर आहे, किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नसेल सबस्क्राईब करायचं तर एक वही आणि पेन घेऊन बसा, मी अगोदरच सांगते तुम्हाला. तर ठीक आहे, सगळ्यात अगोदर चला आपण करूयात जीमेलचं अकाउंट ओपन करण्याच्या स्टेप्स बघूयात काय काय असतात त्या. सुरुवातीला आपण जात आहोत आपल्या डेस्कटॉपवर. आपल्या मोबाईलच्या डेस्कटॉपवर एक इनबिल्ट आपल्याला ऍप मिळतं, जीमेल हे आहे ते ऍप. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर टॉप राईट हँड साईडला एक आयकन दिसत आहे, त्या आयकनवर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर एक दुसरा ऑप्शन येतो ऍड अनदर अकाउंट, कारण का ऑलरेडी हे एक अकाउंट ऍड आहे माझं इथे, त्याच्यामुळे मला दुसरं ऑप्शन आहे ऍड अनदर अकाउंट, म्हणजे दुसरं पण अकाउंट आपण इथे ऍड करू शकतो. तर मी याच्यावर क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठे अकाउंट सेटअप करायचं आहे तर आपल्या गुगल प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे, हे गुगलचं प्लॅटफॉर्म आहे. याच्यावर मी क्लिक केलं. इथे आल्यानंतर आपल्याला खाली क्रिएट अकाउंटचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येणार. याच्यामध्ये विचारत आहे हे पर्सनल यूज साठी तुम्हाला हवा आहे की तुम्हाला वर्क आणि काही बिझनेस वगैरे करायचा आहे त्याच्यासाठी हवा आहे. तर हे हवं आहे आपल्याला पर्सनल यूज साठी, म्हणून आपण पर्सनल यूजवर क्लिक करणार. आता इथे नेम आणि सरनेम विचारत आहे, तर लक्षपूर्वक ऐका, अगदी एकही स्टेप कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला सगळ्या स्टेप्स कळतील, अदरवाईज काहीतरी मिस होणार. आता इथे विचारलेलं आहे नेम आणि सरनेम, तर याच्यामध्ये स्वतःचं नाव आणि स्वतःचं सरनेम टाकायचं आहे. इथे मी माझं टाकत आहे. मी आता इथे एक शब्द वापरला स्वतःचं, असं का बोलले असेल मी, तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपल्याला ज्या नावाने अकाउंट क्रिएट करायचं आहे, सपोज मला महाराष्ट्र माझं या नावाने अकाउंट क्रिएट करायचं आहे, तर मी फर्स्ट नेम मध्ये टाकणार महाराष्ट्र, सेकंड नेम मध्ये सरनेम मध्ये टाकणार माझा, आणि त्याच नावाने मी माझा ईमेल आयडी क्रिएट करणार महाराष्ट्र माझा, आणि माझं अकाउंटचं नाव पण तेच देणार. तर हे अत्यंत चुकीचं आहे. इथे कुठेतरी आपण आपली आयडेंटिटी हाईड करत आहोत यूट्यूब पासून, आणि हे इथे चालत नाही. म्हणून आपल्याला स्वतःचं नाव इथे देणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथे बर्थ डेट विचारत आहे, तर तुम्ही रिअल बर्थ डेट टाका. आता मी रॅन्डमली एक सिलेक्ट करून टाकत आहे, कारण का हे अकाउंट मला नको आहे. आणि जेंडरमध्ये पहिले दोन आहेत, एक मेल आहे आणि एक फिमेल आहे. तर हे जे दोन आहेत ना, बाकीचे इकडे पाहायचं नाही, हे आपल्या कामाचं काही नाहीये. मी फिमेल सिलेक्ट केलं, जेंट्स असतील तर मेल सिलेक्ट करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. पुढे आल्यानंतर आपल्याला दोन नाव सजेशन मध्ये दिलेले आहेत ऑलरेडी ईमेल आयडी बनवून, म्हणजे ते ईमेल आयडी अवेलेबल आहेत. म्हणजे
सपोज आता इथे आहे क्रिएट युअर ओन ईमेल ॲड्रेस, जीमेल ॲड्रेस. ओके, तर ठीक आहे, मी हा सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर मी इथे टाकलं रीना, माझं नाव आणि ठोंबरे. ठीक आहे, आणि मी पुढे क्लिक केलं तर इथे घेतलं नाही, म्हणजे हे ऑलरेडी कुणीतरी घेतलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला हे दोन सजेस्ट केले की हे अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. पण नाही, मला माझं स्वतःचं घ्यायचं आहे. सपोज मी आता घेतलं रीना ठोंबरे 5656. ठीक आहे, रॅन्डमली घेतलं काहीतरी मी आणि पुढे गेले. सांगण्याचा हेतू हाच आहे, सपोज तुम्ही नाव टाकलं आणि ते घेतलं नाही तर ते ऑलरेडी कुणीतरी दुसऱ्याने घेतलेलं आहे. तर तुम्ही नंबर्स वगैरे टाकून बघा किंवा सरनेम फर्स्ट आणि फर्स्ट नेम लास्ट असं करून बघा, तर मग ते होऊन जाईल तुमचं. त्याच्यानंतर पासवर्ड टाका तुम्हाला जो हवा आहे तो. पासवर्ड प्लीज कुठेतरी लिहून ठेवा, किंवा तुमची मेमरी खूप शार्प असेल तर लक्षात ठेवा, पण पासवर्ड हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर इथे हा ऑप्शन येत आहे ऍड फोन नंबर. आता इथे ऍड फोन नंबर मध्ये कशासाठी ऍड करायचा आहे, तर आपला पासवर्ड वगैरे विसरलो आपण, किंवा व्हिडिओ व्हेरिफिकेशनसाठी जो कोड येणार किंवा मेसेजेस येणार ते त्या आपल्या नंबरवर येणार. ठीक आहे, आता इथे मी खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे अजून 3 ऑप्शन आहेत. मोर ऑप्शन, स्किपचा एक ऑप्शन आहे आणि येस आय मीन. स्किप आहे, तुम्हाला जर नंबर व्हेरीफाय करायचं नसेल तर स्किप करायचं, पाठीमागे द्यायचं, म्हणजे प्रोफाईल क्रिएट होणारच नाही पुढे. आय एम इन म्हणजे मोबाईल नंबर व्हेरीफाय न करता मला पुढे जायचं आहे, तर आय एम इन. आणि जर तुम्हाला मोबाईल व्हेरीफाय करायचं आहे तर तुम्ही क्लिक करायचं इथे मोर ऑप्शन्सवर. मोर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन येतात. ते विचारत आहेत नो आय डिडंट ऍड माय फोन नंबर, म्हणजे मला नाही करायचा आहे ऍड, हा एक ऑप्शन आहे. किंवा येस आय मीन, मला करायचं आहे ऍड माय नंबर फॉर यूज अक्रॉस जीमेल सर्व्हिसेस, तर हे पण नको आहे आपल्याला. आणि तिसरा आहे ऍड माय नंबर फॉर अकाउंट सिक्युरिटी ओनली, तर इथे मी क्लिक करणार आणि डन करणार. ठीक आहे, आता हा नंबर माझा नको आहे मला, तर मी दुसरा नंबर टाकणार माझा. आता हा नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येतो इथे. तो OTP आला तर इथे मग इन्सर्ट करायचा. OTP येत नाही मला, काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे. OTP येत नाही आता सध्या मला. तुम्ही तुमचा नंबर टाका आणि OTP व्हेरीफाय करून घ्या. मी पाठीमागे जातेय. ओके, डन. बॅक गेले आणि इथे व्हेरीफाय न करता मी येस आय मीन केलं. तर पुढची स्टेप तुम्हाला हीच करायची आहे. आता इथे बघा आपलं अकाउंट तयार झालेलं आहे. ओके, ईमेल आयडी आपला क्रिएट झालेला आहे. आता नेक्स्ट वर क्लिक करायचं. इथे आल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स हे पेज आहे. इथे बॉटम राईट हँड साईडला तुमच्या ॲग्रीचं बटन आहे, त्या ॲग्रीचं बटन क्लिक करा. प्रोसेसिंगला थोडा वेळ घेत आहे. आणि अशा प्रकारे तुमचं जीमेलचं अकाउंट आता रेडी झालेलं आहे. तर तुम्ही कुठे पाहू शकता तुमचं आता तयार झालेलं जीमेलचं अकाउंट, तर या आयकॉनवर क्लिक करायचा पुन्हा एकदा. ठीक आहे, इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे पहा, इथे तुमचं हे अकाउंट रेडी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही 2 ईमेल आयडी इथे ऍड करून ठेवा. एक ईमेल आयडी आहे तो नेहमी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे देत राहायचं आपल्या ईमेल यूट्यूबच्या, आणि जे दुसरं आहे त्याच्यावर आता आपण हे अकाउंट लिंक करायचं. ज्या ईमेल आयडीवर आपण अकाउंट लिंक करणार कृपया करून ते कोणालाही द्यायचं नाही. ठीक आहे, आता हे आपलं अकाउंट जनरेट झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप आता चला आपण लिंक करूयात आपलं जीमेलचं अकाउंट आपल्या यूट्यूबच्या अकाउंट बरोबर. आपण जाऊयात परत मोबाईलच्या स्क्रीनवर. ही आहे आपल्या मोबाईलची स्क्रीन आणि इनबिल्ड आपल्याकडे असतं यूट्यूबचं एक ॲप आहे.
ते ॲप आपण ओपन करणार. इथे ओपन केल्यानंतर बघा बॉटम राईट हँड साईडला तुम्हाला यूचं बटन दिसणार पुन्हा इथे. त्या यूच्या बटनवर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर टॉपला तुमचं नाव दिसतं इथे. याच नावाच्या खाली अतिशय बारीक अक्षरात इथे क्रिएट अ चॅनल असं लिहिलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. पहिल्यांदा फोटो लावायचा प्रोफाईलला. मी त्याच्या एक मिनिट पुन्हा दाखवते. इथे हा आयकॉन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथून फोटो ऍड करायचा. तर गॅलरीमध्ये बघू कोणता फोटो आहे. पहिला स्वामींचा फोटो आहे, तो मी घेतलेला आहे इथे. आता तुम्हाला तुमच्या चॅनलला नाव काय द्यायचं आहे. तुम्ही विचार केला असेल तसं नाव द्या. आता मी रीना ठोंबरेच ठेवते. मी रिस्टार्ट विथ रीना देते. रिस्टार्ट विथ रीना. सेव्ह केलं माझं नाव. ठीक आहे. आणि आता इथे हँडल माझं आलं आहे खाली रिस्टार्ट विथ रीना -H2I. तर तुम्हाला ते ठेवायचं नसेल तर तुम्ही व्हॉलंटरी पण ठेवू शकता. मला हे नाही ठेवायचं आहे सपोज, तर मी फक्त रिस्टार्ट विथ रीना टाईप केलं तर ते घेतलं नाही, म्हणून मी पुन्हा त्याच्या समोर 11 टाईप केलं तरीही घेतलं नाही. आता 1111 करून बघते. हे घेतलं. सांगण्याचा हेतू फक्त हाच आहे. तुम्हाला तुमचं हँडल कोणतं हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि सपोज जर ते घेत नाहीये, थोडेफार चेंजेस तुम्ही करा, ते घेणार. त्याच्यानंतर हा इथे सेव्हचा ऑप्शन आहे, तिथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि आता हे लास्ट बटन क्लिक करायचं, क्रिएट चॅनल, आणि आपला चॅनल क्रिएट होणार. ठीक आहे. आता पुन्हा बॉटम राईट कॉर्नरला जो यूचा लोगो आहे तिथे जायचं आहे आपल्याला. त्याच्यावर प्रेस करायचं आणि हे आपलं चॅनल इथे झालेलं आहे तयार. तर तुम्हाला इथे प्रोफाईल फोटो दिसू शकतो, आपल्या चॅनलचं नाव आणि आपल्या चॅनलचं हँडल अगदी व्यवस्थित झालेलं आहे तयार. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी मी अतिशय व्यवस्थित प्रकारे तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. मी आता ही स्क्रीन बंद करते. ठीक आहे. तर मग तुम्हाला समजलं का की जीमेलचं अकाउंट कसं ओपन करायचं आणि त्याच्याच बरोबर आपलं यूट्यूबचं अकाउंट कसं लिंक करायचं. थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे जास्त एक्सप्लेन नाही करू शकले, पण नंतरही तुम्हाला काही टिप्स मी देईन याच्याबद्दल. या सगळ्यांमध्ये अगदी महत्त्वाच्या आणि लक्षात ठेवणाऱ्या अशा टिप्स मी तुम्हाला सांगते. आता ह्या गोष्टी तुमच्या नेहमी लक्षात ठेवा. पर्सनल आयडेंटिटी हाईड करायची नाहीये आपल्याला यूट्यूबपासून. त्याच्यामुळे आपल्या अकाउंटचं नाव ते स्वतःचं असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख असणे महत्त्वाची आहे, व्यवस्थित टाकलेली, अगदी ॲक्युरेट. तुमच्या जे आधार कार्ड पॅन कार्डला जी तुम्ही दिलेली आहे तीच हवी आहे, कारण का मॉनिटायझेशनच्या वेळी तुम्हाला प्रूफ म्हणून जे द्यावं लागतं त्याच्यावरती बर्थ डेट असते, क्रॉस व्हेरीफाय होते. त्याच्यानंतर 2 ईमेल अकाउंट हवे आहेत तुमच्याकडे. एक जे ईमेल आयडी आहे तुमचा तो जाणार तुमच्या यूट्यूबच्या अकाउंटला लिंक होणार. दुसरा जो असतो तो डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी द्यायचा, म्हणजे जे काही मेल कम्युनिकेशन तुमच्या सबस्क्रायबर्सकडून किंवा ऍड प्रमोशनचे जे येणार ते त्या दुसऱ्या ईमेल आयडीवर येऊन जाणार. आणि महत्त्वाचे जे जीमेलचे यूट्यूबकडून आलेले असतात ईमेल्स ते आपले सेफ राहणार आपल्या ज्या ज्या अकाउंट बरोबर लिंक आहे त्या अकाउंटवर. म्हणून असे 2 सेपरेट आपल्याला हवे आहेत. तिसरी गोष्ट, पासवर्ड विसरू नका. पासवर्ड खूप हे करा, सेव्ह करून ठेवा व्यवस्थित. आणि पासवर्ड असा द्या, पासवर्ड टाकत असताना एक गोष्ट सांगायची विसरले मी, की एकतर तुमचं अल्फाबेट पाहिजे, नंबर्स पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स. नाहीतर तुम्ही पासवर्ड देत राहाल आणि बोलाल की पासवर्डच घेत नाहीये, मॅडमनी काहीतरी चुकीचं सांगितलं वाटतं, ताईंनी काहीतरी चुकीचं सांगितलं.
तर नाही, ही गोष्ट मी सांगायला लिटरली विसरले. तर कॉम्बिनेशन पासवर्ड असतो, एक अल्फाबेट्स असतात, नंबर्स असतात आणि हे असतात स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतात. तर तुमचं जे अल्फाबेट्स टाकणार त्यातूनही तुमचं एक कॅरेक्टर कोणतं तरी त्यातलं कॅपिटलमध्ये हवं आहे, बाकीचे स्मॉलमध्ये टाकले तरी चालतील. त्याच्यामध्ये 1-2 नंबर टाका आणि एक स्पेशल कॅरेक्टर टाका त्याच्यामध्ये, तर तुमचा पासवर्ड पण होऊन जाईल. तर तुम्हाला काही अजून कळलं नसेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे माझ्याही पेक्षा छान सांगणारे आहे तिथे जर काही मिस्टेक झाली असेल माझी सांगताना तर मला करेक्ट करा, तो तुमचा अधिकार आहे असं मी सांगते. आणि ठीक आहे, मग आजचा ब्लॉग आपण इथे संपूयात. श्री स्वामी समर्थ.